चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा, लक्षात घ्या मित्रांनो, मुंबई हायकोर्टाचा निकाल कधी हा एकच प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये. आता निकालावरती डिटेल अनालिसिस, निकाल एक्झॅक्ट कधी लागू शकतो, सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे काय, हा एक अंदाज आहे आणि त्या अंदाज 99% आपला खराच ठरणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे तुमचं निकालाची चिंता थोड्या दिवसासाठी तरी निघून जाईल कायमची. त्याच्यामुळे निकालाचा विषय सोडून द्यायचा आहे, फक्त फोकस तुमच्या पुढच्या प्रोसेस वरती करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल मित्रांनो, तुमचं जे हेडॅक आहे रोजचा, निकाल कधी खूप साऱ्या व्हायरल होतात, सोशल मीडिया विषय कुठेच ठेवू नका. तुम्हाला ट्रस्ट नसेल तर माझ्यावरही ट्रस्ट ठेवू नका, क्लिअर सांगतो. परंतु एकदा फक्त हे अनालिसिस पहा, तुम्हाला कितपत योग्य वाटतं ते. स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. मुंबई हायकोर्टाचा नेमका निकाल कधी. लक्षात घ्या, सध्याची परिस्थिती जर तुम्ही सुरुवातीला पाहिले, एकच मिनिटामध्ये सांगतोय, एक्झाम झाली, त्या ठिकाणी स्क्रीन टेस्ट झाली, त्याचा कट ऑफ लागेल, उत्तर तालिका तुमची आली आणि ती पब्लिश सुद्धा झाली. इथपर्यंत तुम्हाला गोष्टी क्लिअर आहेत. मग आता क्लर्क असेल, शिपाई हमाल असेल, स्टेनो असेल किंवा अजून तुमचं ड्रायव्हर पद असेल, सगळ्यांचा स्टेप बाय स्टेप वन शॉट मध्ये निकाल लागेल की वेगवेगळा, ते पण तुम्हाला सांगणार आहे. निकाल नेमका कधी लागणार याचं जर तुम्हाला उत्तर जाणून घ्यायचं असेल, स्क्रीन एक्झाम नंतर जे काही क्वालिफाईड स्टुडंट झाले त्यांची यादी जुलैच्या फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये इथे 99% लागण्याची चान्स आहे. लक्षात घ्या, इथे शॉर्टलिस्ट जे की त्यांचं फायनल मेरिट लिस्टला नाव टाकायचं आहे, हे जुलैच्या पहिल्या किंवा हार्डली दुसऱ्या आठवड्यामध्ये 99% म्हणत आहे. 99% हे कशावरून अनालिसिस काढले, इथून मागच्या ज्या काही भरती प्रोसेस झाल्या त्याची प्रोसेस पाहिली, सगळा टाइम पिरियड घेतला, कोणाला किती वेळ लागतोय, काय प्रोसेसला किती, आणि या प्रोसेसला नेमका काय वेळ लागतोय हे सुद्धा मी मागील व्हिडिओत सांगितलं आहे. ठीक आहे. परंतु जून जुलैच्या याच्यामध्ये फर्स्ट किंवा सेकंड मध्ये जरी ही यादी पब्लिक झाली तरी हा मित्रांनो अंतिम म्हणजे तुमचा फायनल निकाल या ठिकाणी नसेल. ठीक आहे. फायनल निकाल म्हणजे केव्हा, जेव्हा तुमचं फायनली सिलेक्शन होईल आणि ऑफर लेटर तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यावेळेस तुमचं फायनल रिझल्ट लागलेला असेल. ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला कन्सिडर केलं तर पुढे तुमचा फायनल निकाल लागण्यासाठी साधारणपणे 2 ते 3 महिन्याचा या ठिकाणी टाइम पिरियड लागणार आहे. म्हणजे आता आहे जून, लक्षात घ्या, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 3 महिन्यामध्ये तुमचा या ठिकाणी तुम्ही 99.99 म्हणजे जवळपास 100% निकाल तुमच्या हातामध्ये नक्कीच येईल मित्रांनो. म्हणून रोजच उठून तुमचं हेडॅक, डोकेदुखी, डिप्रेशन किंवा तुम्हाला काही मनामध्ये असंख्य वादळ असतात, समजू शकतो मी, काही प्रॉब्लेम नाही. परंतु या ठिकाणी थोडस तुम्ही पेशन्स, संयम ठेवा. सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत, लक्षात घ्या. आणि तसं पण मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन व्हायचं किंवा नाही हे ऑलरेडी 90% ऑलरेडी ठरलेलंच आहे. का ठरलेलं आहे, कारण तुम्हाला पेपर कसा गेलाय, त्याच्यानंतर बाकीचे उत्तर तालिका पाहून तुम्हाला कळलंच असेल की तुमचा परफॉर्मन्स कसा आहे, कॉम्पिटिशन कशी आहे, हे तुम्ही सुद्धा रोज सोशल मीडियावर पाहता किंवा फिजिकली सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या साईड वरती जाऊन चेक करत असता. त्याच्यामुळे तुमचं या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन व्हायचं आहे त्यांचं होणारच आहे, ज्यांचं नाही व्हायचं त्यांचं होणारच नाही मित्रांनो. लक्षात घ्या, कारण की त्या काही गोष्टी आपल्या हातातल्या नाहीये. तुम्ही जो तुमचा परफॉर्मन्स प्ले करायचा होता, जे एक्झामचा अभ्यास, सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, एक्झाम दिली, ते आता तुमचं सगळी प्रोसेस थोडक्यामध्ये मतपेटीसारखी थोडक्यात बंद आहे. ठीक आहे. म्हणजे पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट पर्यंत तुमचा निकाल या ठिकाणी 100% मित्रांनो लागेल. इथं त्याची आता चिंता मिटून द्या. आता मग तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, फक्त संयम ठेवायचा आहे. पुढे गोष्टी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या किंवा ज्या काही इतर हे असतील त्रुटी त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. ठीक आहे. मग आता निकाल लागताना निकालाचे टप्पे म्हणजे निवडीचे टप्पे कसे असतील, ऑल ओव्हर सगळ्यांचा एकत्र निकाल लागेल का, तर लक्षात घ्या मित्रांनो, निवडीचे जर तुम्ही टप्पे पाहिले तर तुम्ही साधारणपणे ज्या विद्यार्थ्यांनी क्लर्क पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्यांचा कट ऑफ जाहीर झाल्याच्या नंतर टायपिंग टेस्ट वगैरे जे काय आहे आणि बाकीची जी इन्क्लुडिंग ऑल प्रोसेस आहे, जो क्रायटेरिया आहे आपला, त्याच्यामध्ये झाल्याच्या नंतर या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी पब्लिश केली जाईल क्लर्क पदाची. ठीक आहे. आता दुसरं आहे तुमचं शिपाई प्लस हमाल, याच्यामध्ये
स्किल टेस्ट झाल्याच्या नंतर तुमचं काय फिजिकल क्रायटेरिया असेल, कौशल्य चाचणी असेल, त्या गोष्टी झाल्याच्या नंतर या ठिकाणी फायनल रिझल्ट पब्लिश केला जाईल मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं तुमच्या काय ड्रायव्हर पदाच्या पोस्ट असेल, सेम जो क्रायटेरिया आपला आहे हायकोर्टाचा, त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून स्टेप बाय स्टेप या ठिकाणी फायनल रिझल्ट हे ती सर्व काही पोस्टचे लागतील. क्लर्क, शिपाई, तुमचा हमाल, फॉरेस्टेनो, व्हॉट एव्हर जे काही पद आहेत आपले ते हे असतील पुढील निकालाचे टप्पे. मग आता प्रश्न पडतो की निकाल नेमकं सगळ्यांचा वन टाइम किंवा वन डे ला पब्लिश होईल का? आता त्याच्याबद्दल खरं सांगायचं म्हटलं तर आपण अंदाज आता पण नाही बांधू शकत आणि निकालाच्या दिवसापर्यंत सुद्धा बांधू नाही शकत. त्याच्यामुळे जर वन टाइम निकाल सर्वांचा लागला, सर्वांचा म्हणजे तुमचं क्लर्क इन्क्लुडिंग ऑल पोस्ट आपल्या हायकोर्टाच्या, ते तर आपल्या सर्वांसाठीच बेस्ट ठरणार आहे. मे बी वन डे मध्ये तुमचा निकाल पब्लिश होऊ शकतो सर्व पोस्टचा, किंवा असं सुद्धा होऊ शकतं क्लर्कचा जर आज पब्लिश झाला म्हणजे ठीक आहे, पहिल्या दिवशी क्लर्क, दुसऱ्या दिवशी शिपाई हमाल, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ड्रायव्हर आणि चौथ्या दिवशी सिक्वेन्सली असं स्टेप बाय स्टेप एक दिवसाच्या गॅपने सुद्धा पब्लिश होऊ शकतो. कारण की इथं निकाल वन डे झाला तर सर्वात आपल्यासाठी बेस्ट आहे आणि स्टेप बाय स्टेप ऍज पर पोस्ट नुसार झाला ते सुद्धा बेस्टच आहे. ठीक आहे. फक्त एक दिवसाचा किंवा 2 दिवसाचा वाट परत आपल्याला पाहावी लागणार, हा त्याच्यामध्ये ड्रॉबॅक असू शकतो. परंतु निकाल 1 किंवा 2 दिवसांनी लेट झाला किंवा अगोदर आला त्याच्याने आपल्याला काही फरक पडणार नाही. कारण फायनल निकाल आल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये गडबड केली, कारण फायनल निकालाच्या नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. असं नाही की या ठिकाणी तुमचं आता उत्तर तालिका आले त्याच्यानंतर सगळ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस करणार, असं तर स्टेप नाही ना. म्हणजे फायनल निकाल आल्याच्या नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे त्याच्या अगोदर आणि निकालाच्या त्या बिटवीन मध्ये हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट होणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे काय करायचंय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या आत्ताच क्लिअर करून ठेवायच्या आहेत. कोणाचे ओरिजिनल डॉक्युमेंट स्वतःकडे नसतील किंवा कोणाचे कॉलेजमध्ये असतील, कोणाचे शाळेमध्ये असतील, कोणाचं मार्कशीट नसतील, टीसी नसेल कोणाचा, किंवा कोणाचा ऍक्टिव्ह मोबाईल नंबर मिसिंग असेल, मेल आयडी फॉरगेट झालेला असेल किंवा लॉस्ट झालेला असेल, डेट झालेला असेल, व्हॉट एव्हर काही पण असू शकतात रिझल्ट. त्याच्यामुळे तुमचे डॉक्युमेंट रिलेटेड जे काही प्रश्न आहेत ते कमीत कमी मांडत चला, जेणेकरून मला शक्य होईल तेवढं मी सोल्युशन देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो. म्हणून आता निकाल कधी लागेल किंवा फायबल व्हायचं नाही, कारण की आपण रोज अपडेट देतो तुमच्यापर्यंत. काही विद्यार्थी त्याच्यामध्ये सुद्धा फ्रस्ट्रेट होतात, अरे बाबा अगोदर निकाल तर लागू दे नंतर बाकीचे अपडेट सांगत राहा, काही प्रॉब्लेम नाही. मला वाईट वेड वाकड मला सुद्धा बोलले जातील, परंतु लक्षात घ्या मी फक्त तुमच्या हिताच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि इव्हन माझ्याकडून काही चूक होत असेल आता, कारण भरपूर सारे अपडेट देताना एखादी गोष्ट मिस झाली किंवा चुकीची सांगण्यात आली तर मला प्लीज हायलाइट करत राहा, व्यवस्थितरित्या सांगत राहा. मी त्याच्यावर नक्कीच मी सुद्धा सुधारणा करेन. कारण की कुठलाच जगामध्ये माणूस असा नसतो की तो शिक्षक असतो. प्रत्येक जण आयुष्यभर विद्यार्थीच असतो. तो रोज शिकतो, रोज घडतो, रोज त्याचं आयुष्याचं परिवर्तन होत असतं. मी सुद्धा तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे माझ्याकडून काही चुकत असेल तर प्लीज सजेस्ट करा. ठीक आहे. आता पुढचा जर मुद्दा पाहायचा झाला, निकाल कधी लागणार, हा तर गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली. पुढे असणार आहे मित्रांनो तुम्हाला याबाबत आणखी कुठली काळजी घ्यायची आहे. याच्यामध्ये काळजी काय घ्यायची आहे, सर्वप्रथम तर तुमचं डोकेदुखीचं काम बंद करा, कारण की फ्रस्ट्रेट होऊ नका. हे तुम्ही मेंटली पेशन्स ठेवा, संयम बाळगा, हे दुसरं काम आहे. तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. आणि चौथं आणखी तुमचे काही डाऊट प्रश्न असतील ते कमेंट मध्ये मांडत चला. आणि आणखी डॉक्युमेंट आणखी कोणाला कुठले जमवायचे आहेत लक्षात घ्या, कारण आपण डॉक्युमेंटवर स्पेशल अजून सविस्तर व्हिडिओ नाही बनवला. त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल किंवा तुमच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्याच्यावर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करत राहा, जेणेकरून आपल्याला तुमच्यापर्यंत सर्व रिअल अपडेट देण्यास आपण नक्कीच मदत आणि प्रयत्न करू. तुमच्यासाठी सहकार्याची भावना नक्कीच आहे. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.